नमस्कार, प्राची किचनमध्ये आज तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे माझी आळू वडे। हे बघा, आळू वडा बनवणार आहे मी। त्याला मी पानं घेतलेत, ती दाखवते तुम्हाला। अळूची पानं घेतलेत। दोन प्रकारची पानं येतात, एक पांढऱ्या कलरची येतात, एक काळ्या कलरची येतात। म्हणजे काळं आळू हे चांगलं असतं, पांढरं आळू जरा असतं ते जरा तोंडाला खाज येतं। त्याच्यामुळे तुम्ही काढताना जरा व्यवस्थित बघून काढा। त्याच्यामुळे 7-8 पानं घेतली आहेत मी। ही बघा, मी तुम्हाला व्यवस्थित नंतर दाखवते। तोपर्यंत आपण साहित्य काय काय लागणार आहे ते पाहून घेऊया याच्यात। हे बघा, मी कढीपत्ता घेतला आहे, मिरच्या घेतल्या, 3 मिरच्या घेतल्यात। तुम्हाला जेवढं तिखट हवं तुम्ही वापरू शकतात। आपण याच्यात लाल तिखट पण वापरणार आहोत, त्याच्यामुळे मी 3 मिरच्या घेतल्या आहे। आलं घेतलं आहे। हे बघा, आलं लसूण सगळं घेतलं आहे। आलं लसूण मी 3 हे गड्डे घेतलेत। आलं पण त्याचबरोबर भरपूर घेतले। त्याच्यावर आलं लसूण वगैरे व्यवस्थित असलं ते एवढं बी छान होते, मस्त लागते चवीला। त्याचबरोबर मिरची आणि धणे घेतल्यानं आपण हे सगळं वाटण तयार करून घेणार आहोत। त्याचबरोबर मी बेसन घेतलं, 1 वाटी घेतलं इथे। मी परत अजून 1 वाटी वापरणार आहे। 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं, पूर्ण भरून नाही घेतलं, अर्धा वापरलं आहे। त्यात मी तीळ घेतलेत। तीळ आपल्याला चव छान लागते, त्यामुळे मी तीळ वापरते। चला मग आपल्या आवडीला सुरुवात करूया। हे बघा, अशी ही पानं असतात। तुम्हाला मी मगाशी म्हटलं ना, व्यवस्थित तुम्हाला दाखवते। हे बघा, ह्याचं आपण हे काढून घेणार आहोत पूर्ण असं। आणि मी धुवून घेतलेत आधीच स्वच्छ व्यवस्थित। तुम्ही जर हवं तर परत पुन्हा एकदा पाण्यात काढून घेऊ शकता, त्याचं देठ वगैरे सगळं काढून। आणि पानं ना तुम्ही ताजी आणून आळूवडे करू नका। सॉरी मध्ये जरा माझा आवाज अडकतो सर्दी झाल्यामुळे। पानं 2 दिवस तुम्ही बावून वापरू शकतात आळूवडे बनवायला, की ते आळूवडे छान लागतात आणि होतात पण मस्त चवीला लागतात। ताजी वापरल्यामुळे कसं होतं, तोंडाला कधी कधी खाज येऊ शकते आणि एकदम एकावर एक लावताना पानं हे होऊ तुटू शकतात। त्याच्यामुळे ती व्यवस्थित 2 दिवस बावून घ्या। हे बघा, मी बावून घेतलेत व्यवस्थित 2 दिवस पानं। चला मग ह्याचं आपण हे सगळं काढून घेऊया, याचं साईडचं देठ वगैरे। हे बघा, हे तर असंही कापून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित। आपल्याला पानं लावताना एकावर एक थर लावताना मग ते व्यवस्थित लागतात आणि परत हे होत नाही एकदम, म्हणजे फोड करताना दुडत नाहीत पण फाटत पण नाहीत आतमधनं। हे बघा, असं याचं काढून घ्यायचं आहे पूर्ण। आपण असं सगळ्याच पानांचं काढून घेऊया। हे बघा, मी सगळं काढून घेतलं आहे ह्यांचं पानांचं, जसं की आपण तुम्हाला दाखवलं, देठ काढून घ्यायचं सगळं। हे बघा, सगळी अशी लहान मोठी अशी साईजमध्ये पानं आहेत, सगळे काढून घेतलेत। हे आपण बाजूला ठेवून देऊया ना, आणि आपण दुसरं हे साहित्याकडे वळूया। हे बघा, इथे मिक्सरचं जार घेतलं आहे, त्याच्यात मी मिरी आणि जसं मी मगाशी सांगितलं ना, सगळं वाटण तयार करून घेणार आहे। धणे आणि मिरी टाकले याच्यात। तुमच्याकडे कोथिंबीर आहे, तुम्ही तो कोथिंबीर वापरू शकता। हे बघा, हे सगळं मी याच्यात घालते। आलं लसूण मिरची वगैरे सगळं असं घालते। तुकडे करून घेतलेत मी आल्याचे वगैरे। हे बघा, लसूण मी सालं नाही काढली आहे त्याची, असंच घालते, असं छान लागते सालं काढण्यापेक्षा। 3 मिरच्या घालते त्याच्याबरोबर। थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे। चला मग वाटण मी तयार करून घेते। बघा, कढीपत्ता पण टाकते मी त्याच्यातच सगळा। वाटण तयार करून घेते, थोडंसं पाणी टाकून। हे बघा, मी मिक्सरला लावून घेतलं आहे पेस्ट तयार करून। आपण जास्त बारीक लावू नका, जरासं हे ठेवा, जरा खरखरीत जर अशी। हे बघा, हे आपण बाजूला ठेवून देऊया। आपण दुसऱ्या कुर्तीकडे वळूया, आपण दुसऱ्या साहित्यांकडे, बाकीचं तुम्हाला दाखवते। हे बघा, हे बेसन घेतलं आहे, हे 1 वाटी घेतलं आहे। हे बघा, मी ते 1 वाटी बेसन घेतलेलं, तुम्हाला सांगितलेलं 1-2 वाटी घेणार आहे म्हणून। 1 वाटी ह्याच्यात घातलं आहे मी, परत 1 वाटी ह्याच्यात घालणार आहे। हे बघा, मी थोडंसं बाजूला ठेवून देणार आहे, लागेल तसं मी वापरणार आहे परत बेसन। बाजूला ठेवून देऊया। त्यानंतर मी तांदळाचं पीठ घेतलं आहे, तांदळाचं पीठ मी सगळं घालणार आहे याच्यात। त्यानंतर आपण तीळ घेतले, ते तीळ घालणार आहोत, जसं की तुम्हाला मी काल दाखवलेलं। त्यानंतर हे मसाला घेतले, ते बघा, थोडंसं हिंग घेतले, चवीपुरतं मीठ घेतले, हळद घेतले, गोडा मसाला घेतले, लाल तिखट घेतले। आपण हे सर्व सारण याच्यात घालून घेणार आहोत।
नंतर आपण आलं लसणीची पेस्ट वाटली ना ती पण घालणार आहोत सगळी. हे बघा मी ओवा पण घेतला आहे, तर ओवा पण थोडंसं टाकणार आहे त्याच्यात. तुमच्याकडे जर ओव्याची पानं आहेत तर तुम्ही ओव्याची पानं वापरू शकता. त्याच्यानंतर मी हा गूळ घेतला आहे. गूळ व्यवस्थित घाला की आपली आळूवड्याची चव चांगली छान लागते. हे बघा हा गूळ घेतले मी. हा बघा आगूळ मात्र वापरावाच लागतो, नाहीतर आगूळ नाही वापरला तर मग आंबटपणा येत नाही आणि तोंडाला नाही तर खाज येत राहते. मग तुम्ही आगूळ नाही तर तुमच्याकडे जर कोकम आहे तर तुम्ही चिंच पण वापरू शकता. आगूळ नसला तर तुमच्याकडे कोकमचा रस, आगूळ म्हणजे कोकमचा रस. हे बघा मी हा सगळा घालते. आपण आता सगळं चमच्याने मिक्स करून घेऊया. हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि जसं पाणी लागेल तसं थोडं 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 घालून एकदम मिक्स करायचं आहे. एकदम पातळ नाही करायचं आहे, जरा घट्ट ठेवायचं आहे. जसं आपल्या पानांना आपल्याला व्यवस्थित एकावर एक लावायचं आहे, थर तो लावून घ्यायचं आहे पानांना व्यवस्थित. जसं पाणी लागेल तसं ह्याच्यात मी ॲड करणार आहे. हे बघा हे व्यवस्थित मिक्स करून घेते मी पूर्ण. तुम्ही हाताने पण करून घेऊ शकता. हे बघा एवढं घट्ट ठेवायचं आहे आपल्याला, एकदम पातळ नाही करायचं आहे. आणि आपल्याला बेसन नाही लागलं आहे, मी नाही वापरलं आहे परत. चला मी आपण बाजूला ठेवून घेऊया आणि पानं घेऊया आपण दुसऱ्या साहित्याकडे वळूया. हे बघा असं पान घ्यायचं एक केळीचं, त्याच्यावरती आपण हे शेवळ्याची पानं ठेवायची आणि थोडं थोडं त्याला लावून घ्यायचं आहे. बघा पानं मी थोडी छोटी करून घेतली, त्याचं वरचं हे काढून जरा भाग असं आपण सर्व पानांना लावून घ्यायचं आहे. हे बघा सगळं लावून घेतलं आहे. त्याच्यानंतर मी दुसरं पान घेणार आहे. तसंच आपण दुसरं पान उलट्या बाजूने लावायचं आहे. एक सरळ लावायचं आहे असं आणि एक उलट्या बाजूने परत त्याला असं दुडाने करायचं आणि परत त्याला असं लावून घ्यायचं आहे. असंच आपण सगळी पानं सर्व पानं लावून घेऊया एकावर एक घालून. दाखवते पुन्हा हवं तर तुम्हाला एकदा. सगळी लावून घ्यायची आहेत आपल्याला. सगळीत मी अशी लावून घेते एक 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 एक. हे बघा असं मी सर्व लावून घेतलं आहे. असं आपण आता गोल करून फोडून घेऊया. हे बघा आणि जेवढं घट्ट हे होईल ना तेवढं ह्याला परत परत पीठ लावायचं असं गोल करता करताच आळूवडीला. हे बघा असं ते व्यवस्थित चिकटणार असं गोल करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित लावून लावून. चला मग आपण हे सगळं गोल करून असं लावून घेऊया ह्याला. हे बघा असं याला गोल गोल करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आपण रोल तयार केला आहे याचा. आपण मधून त्याला कट करणार आहोत आणि उकडत ठेवणार आहोत. हे बघा मधून मी कट करून घेते. तो खूप उकडताना जर तर मध्ये कट केले की ते बरं पडतं, नाही तर ते मोठं भांडं छोटं असलं की ते उकडायला त्रास होतो. कट करून घेऊया आपण. हे बघा कट करून मी पुन्हा ते कापलेल्या भागाला त्याला जसं लावून घेते की आपली पानं सुटता कामा नये अजिबात. म्हणून जर आपण हे बघा आपले सर्व लावून झालेले आहेत, मी करून ठेवलेत. आपण ते जर केळीच्या पानात गुंडाळणार आहोत आणि परत पुन्हा ठेवणार आहोत. हे बघा मी केळीचं पान घेते, ते केळीच्या पानात गुंडाळते आणि ठेवून देते. हे बघा मी इथे स्टीम करायला भांडं ठेवलं आहे. तुम्ही कुठलं पण ठेवू शकतात उकडायला. आणि आपण याच्यात पानं अशी ठेवून देणार आहोत आणि उकड काढून घेणार आहोत. हे बघा दुसरा पण मी ठेवते याच्यातच तसंच केळीच्या पानात गुंडाळून. आणि गच्च ढाकण लावायचं नाही, लावायचं आहे आणि 15-20 मिनटं उकडून घ्यायचं आहे. याला व्यवस्थित उकड काढून घेऊया आपण. उकडून आपण थंड करून घेऊया नंतर. हे बघा घट्ट ढाकण लावा, त्याच्यावर दगड वगैरे काय आहे तर तुम्ही वजनदार असं काहीतरी ठेवा. 15 मिनटं उकडून घेऊया. हे बघा आपलं झालेलं आहे उकडून. मी गॅस बंद करते. 20 मिनटं झाली आहेत, 20 ते 15 मिनटं. गॅस बंद करून थंड करून घेते, काढून घेते प्लेटमध्ये.
हे बघा आपले आळूवडे तयार झालेत. मस्तपैकी आपण याचे काप काढून घेऊया. मस्त घट्ट उकडलेत एकदम. असे पातळ, एकदम पातळ कापू नका, जरा जाडसर ठेवा. एकदम पातळ कापले तर ते कुरकुरीत होणार, एकदम घट्ट होणार. जरासं आपण जरा जाडसरच ठेवूया. अशा आपण सगळी कापून घेणार आहे मी. हे बघा मस्त असे गोल गोल कापा पडतात मग छान छान. हे बघा सर्व कापून झालेत. आपण हे तव्यावर तळून घेऊया, तळून घेऊया गॅसवर कमी तेल टाकून. तुम्हाला हवं तर तुम्ही तेलात तळून घेऊ शकतात, नाही तर नुसतं फक्त भाजून पण घेऊ शकतात. तव्यावर टाकून आपण नुसतं भाजून घेणार आहोत. चला मग भाजून घेऊया आपण. हे बघा गॅसवर तवा ठेवला आहे मी. आपण सगळे तव्यावरती, तवा गरम झालेला आहे आपला. आपण सगळं तव्यावरती मांडून घेऊया एक एक एक. हे बघा लाईनीत. हे बघा सगळे मी तव्यावरती घालून घेतले. त्याच्यावरती तेल घालून घेऊया थोडंसं. तुम्हाला तेलात हवं तर तुम्ही तेलात पण फ्राय करू शकतात, पण तेलात फ्राय करताना ते सुटतात. मग तुम्ही असं तव्यावरती जरा भाजून घेऊ शकतात. हे बघा तेल घालून ठेवते मी, जरा ढाकणं मारून ठेवते. हे बघा दुसऱ्या साईडून आपण परतून घेऊया तसंच सगळे. हे बघा मी सगळे परतून घेतले. मी परत थोडा वेळ दुसऱ्या बाजूने पण भाजून घेते ढाकण मारून. बघा आपली झालेले आहेत आळूवडे भाजून. मी प्लेटमध्ये काढून घेते सगळे एक 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 करून. हे बघा आपले आळूवडे तयार झालेत भाजून मस्तपैकी कुरकुरीत. तुम्हाला जर माझी आजची आळूची रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. हे बघा मस्त झालेत. आणि तोडून पण दाखवते कुरकुरीत. हे बघा मस्त. तुम्ही पण नक्की बनवा आणि तुमच्या घरी खा. तुम्ही पण खा, मुलांना पण खायला द्या. भेटूया असाच छान छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा.